नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे आणि कितीतरी सरकारी कार्यालय त्याच्यामुळे त्याचं जे कामकाज आहे त्याला फटका बसलेला दिसून येतो आहे. त्याच्यावरची आमची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया अशी आहे, आत्ता संपावर गेलेले जे सगळे सरकारी कर्मचारी तातडीनं त्यांना हाकलून द्या. आणि हाकलून द्या म्हणजे कायमस्वरूपी त्यांच्या नोकऱ्या काढून घ्या. जे सरकारी कर्मचारी, मी परत सांगतो, आत्ता संपावरती आहेत त्या सगळ्यांना त्या क्षणापासून तातडीनं हटवण्याची भूमिका सरकारने घ्यावी आणि त्यांच्या जागेवरती जे तरुण रांगा लावून बसलेले आहेत, ज्यांना नोकऱ्या पाहिजे आहेत, त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या अगदी अर्ध्या काय 1/3 पगारातही काम करायला तयार आहेत, त्यांना पहिले कामावरती घ्या. सरकारी काम म्हणजे वाटेल त्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा खेळ हे जे समजून बसलेले आहेत त्यांना ह्याची स्पष्टपणे जाणीव करून द्या. कोणाला असं वाटेल की इतकी कशासाठी टोकाची भूमिका घ्यायची, हे सरकारी कर्मचारी म्हणजे मानवी पातळीवरती त्यांचा विचार केला पाहिजे. त्यांच्या ज्या भंकस मागण्यात ते तुम्हाला मी सांगतो. राष्ट्रीय पेन्शनची जी योजना आहे ती आम्हाला राज्यात पण लागू करा. रिक्त जागा भरा. आता भंकसपणा बघा, सध्याच्या ज्या कर्मचारी त्याचा रिक्त जागेशी काय संबंध? म्हणजे सगळ्यांना मिळून हे जे सगळी काही सरकारी नोकऱ्या नावाचं जे गौड बंगाल चालू असतं, जे आंगडगोत्ता चालू आहे, हा पुढं चालवायचा आहे. या सगळ्यांना सर्वसामान्य जनतेशी काही देणं घेणं नाही. अजून एक त्याच्यातला पुढचा मुद्दा आहे की जे कर्मचारी निलंबित झाले त्यांना कुठलेही त्यांच्यावरती कारवाई न घेता कामावरती घ्यावं. आणि अजून एक अनुकंपा तत्वावरती नोकऱ्या द्याव्यात. म्हणजे जो कोणी कर्मचारी प्रत्यक्ष कामावर असताना मृत्यू पावल्याचं तर त्याच्या कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांनाच घेण्यामध्ये यावे. एक तर मी तुम्हाला सांगतो की ती भंकस पद्धतीने हे काम चालतं. या अनुकंपा तत्वाचं एक उदाहरण माझ्या माहितीतलं आहे. त्या गृहस्थांनी आपली नोकरी संपण्याच्या आतच राजीनामा दिला आणि त्याच्या जागेवरती आपल्या पोराला चिटकवायसाठी धडपड केली. पोरगा उच्च विद्या विभूषित होता, चांगला अभियंता होता माझ्यासारखा, पण त्याला ते अभियंत्याचं पद नको, कारण की वडिलाचं जे पद होतं त्या समकक्ष किंवा त्याच्या खालचंच पद मिळू शकतं, वरचं नाही. म्हणून त्या अभियंता असलेल्या मित्राने कारकुनाचं पद स्वीकारलं सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये, त्या शासकीय यंत्रणेमध्ये. इतका भंकसपणा ह्या सगळ्यामध्ये भरलेला आहे. कशासाठी एवढी मरमर चाललेली होई? ही जी सगळी कवचकुंडलं सरकारी नोकरीची देऊन ठेवलेली, त्याच्यामुळं हे जे सगळे 5वा वेतन आयोग आला, 6वा झाला, आता 7वा चालू आहे आणि 8व्याची मागणी होते. काय भंकसपणा आहे हा? त्याच्याशिवाय 11 महिन्याच्या ऑर्डरप्रमाणे जी मुलं काम करतात ती जास्त चांगली कामं करतात. कशासाठी सरकारी नोकरी कायमस्वरूपी पाहिजे की जेव्हा बाहेर कुठेही काही कायमस्वरूपी नाही म्हणून? ही सगळी कवचकुंडलं मोजक्या 3-3.5% काय 2.5% लोकांना कशासाठी? जर तुम्हाला ही सगळी नोकरी आणि तिची सुरक्षितता ही कवचकुंडले पुरवायची असेल तर सगळ्यांना द्या ना. फक्त तुम्हाला मुठभर लोकांचं भलं करायचं, त्याच्यासाठी शासकीय तिजोरीवरती 60-70% पर्यंतचा बोजा पडतो. आणि सगळं निवृत्ती वेतन वगैरे सगळं धरलं तर 81% रक्कम ह्याच्यातच चालली सगळी. म्हणजे सरकार हे फक्त पगारखोरांसाठी चालू आहे का? आम्ही वारंवार ही भूमिका घेत आलेलो आहोत की हे सगळे सरकारी कर्मचारी, हे सगळे शिक्षक, हे सगळे पगारखोर होऊन गेलेले आहेत. ज्यांना ज्यांना ह्या नोकऱ्या अडचणीच्या वाटतात, अन्याय झाला वाटतो, त्यांना पहिले बाहेर काढून टाका. कितीतरी तरुण तुमच्यापेक्षा अर्ध्या पैशात 1/3 पैशात उत्सुकतेनं, आनंदाने, हसत खेळत काम करायला तयार आहे. त्यांना ती गरज आहे. तुम्ही बाहेर पडा. तुमची गरजच नाहीये. वसंतदादा पाटलांच्या काळात ज्या कडकपणे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढलेला होता, तशी आता पुन्हा पावलं उचलायची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर आम्ही सर्वसामान्य जनतेच्या वतीनं कळकळीची विनंती करतो, हे जे सरकारी कर्मचारी नावाचा जो भंकस प्रकार आहे ना, हाकलून द्या त्यांना सगळ्यांना, जे आज विशेषतः संपावरती गेलेले आहेत ते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळं आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, सगळं नवीन गोष्ट सगळ्या आलेल्या आहेत. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये कशासाठी हे सगळे सरकारी कर्मचाऱ्यांचे जुन्या पद्धतीचे सगळे जे गचाळ असतात, जो सगळं यांचा कारभार आहे तो चालू ठेवायचा? एखाद्या कार्यालयामध्ये गेलं तर आम्हाला वरतून कळवलंच नाही, पत्रच आलं नाही वगैरे जुनी भूमिका असायची. आता मेलसारखी तुम्हाला तातडीनं उपलब्ध होणारी एक व्यवस्था आहे. पत्र आलं नाही, माहितीच नाही वगैरे सांगायची काय आता गरज उरलेली नाही. कालपर्यंत लिखापडी करावं लागायची, कागदोपत्री सगळं असायचं, कागद इकडून तिकडे गेला, पत्र आलं गेलं, सही झाली नाही झाली, अशा कितीतरी भंकस प्रकार चालायचे. आता त्याची काही गरज उरलेली नाहीये. कालपर्यंत असं होतं की सरकारी कर्मचारी कुठेतरी तालुक्याचा माणूस जिल्ह्याला जाऊन मिटिंगला बसला, जिल्ह्याचा माणूस विभागात येऊन बसला, इथली माणसं मुंबईला जाऊन बसलेत, मुंबईचे माणसं दिल्लीला जाऊन बसलेत. काय चाललंय?
त्या तुलनेमध्ये आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोय या सरकारने कितीतरी आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करून ठेवलेली आहे. हे एक चांगलं पाऊल ह्या शासनाच्या काळामध्ये उचलल्या गेलं की बैठका ज्या आहेत त्या प्रामुख्यानं आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी वगैरे व्हाव्यात. त्याच्यामध्ये हा सगळा पैसा खर्च करणं नकोच. जाणं येणं भत्ते वेळ जाणं उपयोग काहीच नाही. हा बदल झाल्याच्या नंतर ह्या सगळा जो कर्मचाऱ्यांचा भंकसपणा होता, टीए डीए प्रवास खर्च वगैरे सगळा संपून गेला. आणि तातडीनं मिटिंग झाल्याच्या नंतर मिटिंगच व्हायची आहे, साहेबच नाही आहेत, दौऱ्यावरच गेलेत, सगळं लांबत बसायचं. त्याच्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने तातडीनं मिटिंग होत आहेत. मग कालपर्यंतचा भ्रष्टाचार काय होता? तसेच यांच्या किती म्हणजे खरं तर ना सरकार आता सध्या कर्मचाऱ्यांची भरती पाहिजे म्हणून म्हणतं. माझं उलटं म्हणणं आहे, ज्याच्या जिथं जागेवरती सध्या कर्मचारी नाहीत त्या जागाच ॲबॉलिश करून टाका. काहीच गरज नाही. सध्याचे तर कर्मचारी हाकला. जे सध्या संपावर गेले ते कर्मचारी हाकला. ज्या जागांची भरती केली नाही त्या जागाच बंद करून टाका. काहीही अडत नाही. हे सगळं सरकार जे सर्वसामान्य जनतेच्या करावर चालतं. सर्वसामान्य सगळ्या जनतेचे नोकर येथे पगारदार म्हणजे मालक नाही आहेत. कुठल्याही सरकारी कर्मचारी कार्यालयामधला अनुभव कधी चांगला नसतो सर्वसामान्य जनतेचा. प्रत्येक वेळी त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी जर हे सरकारी कर्मचारी नावाची गोष्ट, सरकार नावाची गोष्ट त्याचा हस्तक्षेप कमी झाला तरच सर्वसामान्य माणसाला सुख मिळू शकेल. शेतकरी संघटनेत आम्ही घोषणा देतो की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे. वारंवार त्याचा प्रत्यय तुम्हाला येतो. आत्ता काल 23 एप्रिल झाला, परवाची गोष्ट, जागतिक ग्रंथ दिन. या सगळे जे 12,000 सार्वजनिक ग्रंथालय आहेत, शालेय ग्रंथालय आहेत आणि त्याच्यानंतर काय म्हणता येईल ते सगळे महाविद्यालयीन ग्रंथालय आहेत, सगळ्यांची मिळून 25,000 एवढी किमान संख्या आहे. सरकारी पैशानं जी ग्रंथालये चालतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कुठल्याही ग्रंथालयात जाऊन त्याला विचारा जागतिक ग्रंथ दिन म्हणजे काय आहे, तो साजरा केला म्हणजे तुम्ही तुमच्याकडं काय साजरा केलं. विशेषतः जे सरकारी पैशावर चालतात ते काहीही केलेलं नाही. ह्याच्या नेमकं उलट सर्वसामान्य माणसं त्यांच्या पातळीवरती जी कामं करतायत निष्ठेनं, पुस्तकं मागवतायत, ऑनलाईन पुस्तकं उपलब्ध आहेत, एकमेकांना शेअर करतायत, पुस्तकांवरती आता चांगले यूट्यूबवरचे व्हिडिओ टाकतायत, पुस्तकाचे अभिवाचनाचे कार्यक्रम होत आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारी ग्रंथालय आणि ह्या विषयातले जे लोक आहेत ना ते तुम्हाला कुठेच आढळणार नाहीत. पूर्णपणे इंडिपेंडेंटली ही सगळी कामं चालू आहेत. ज्या संस्था स्वतःच्या निधीवरती काय करतात तेच कार्यक्रम करताना दिसतात. सरकारी निधीवरती सगळा भंकसपणा चालू आहे. म्हणून आता अपरिहार्यपणे असं म्हणावं लागतं की हे जे सगळे संप करणारे जे सगळे कर्मचारी आहेत त्यांना पहिले हाकलून द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो नवीन बदल झालेला आहे, नवीन काळामध्ये तंत्रज्ञान आलेलं आहे, बाकी सगळ्याचा वापर करून तुम्हाला किमान मनुष्यबळामध्ये चांगलं काम करता येतं. आणि सरकार ही काही सगळ्यांना पोचण्याची काही हे नाही आहे, कारखाना उघडलेला नाही आहे सरकारने. तितके पैसेच नाही, कारण की लोकांच्याच पैशातून सरकार नावाची यंत्रणा चालवावी लागते. त्याच्यामुळे सरकार हे जितकं कमीत कमी असेल तितका फायदा सर्वसामान्य लोकांचा होतो, तेवढाच निधी जास्तीत जास्त हा विकास कामाला उपलब्ध होतो. विलासराव देशमुख सारख्या मुख्यमंत्र्यांनी निर्लज्जपणे एक वाक्य वापरलेलं आहे, विकास थांबवता येतो पण सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवता येत नाहीत. काय कोण लागून गेले ते सरकारी कर्मचारी? काय जावा येते? आता धोंड्याचा महिना आला म्हणून म्हणतो, ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये एक फार चांगलं पाऊल सरकारने उचलावं. ह्या सगळ्या जावयांना नारळ देऊन टाका, हाकलून द्या ह्यांना या पदावरून, आणि एकही पद कायमस्वरूपी भरती करू नये. तात्पुरते आणि हंगामी स्वरूपातली कितीतरी कामं असतात आणि तशीच भरती करावी, काही गरज नाही. कुठंच बाकीच्याकडं काही परमनंट नसताना सगळं जग म्हणजे कसं काय म्हणता येईल त्याला अस्थिर आहे असं जर म्हणत असेल तुमचं धर्मशास्त्र आणि दर्शनशास्त्र सगळं, तर मग सरकारी नोकरी नावाची काय अशी गोष्ट आहे आभाळातून पडलेली? यांनाच काय म्हणून संरक्षण द्यायचे, यांनाच काय म्हणून कवच कुंडल प्रदान करायचे, यांनाच काय म्हणून सगळ्या सोयी सवलती द्यायच्या? तो गेला त्याच्यानंतर त्याच्या बायकोला पेन्शन, त्याच्या पोराबाळांना त्याचे सगळे लाभ द्यायचे, ही काय गोष्ट ठरली? बरं, इतके उपर हे करण्यात काहीच वाईट नव्हतं, पण एवढं करून सुद्धा यांची वृत्ती जी आहे ना, जी विकृती भरलेली ना सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये, सर्वसामान्य माणसांचं काम होऊ कसं नाही ही विकृती येणं, ह्याच्यासाठी ह्यांची काहीही कदर करायची गरज नाही. संप करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एका क्षणात हाकलून द्या. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज, Analyzer News.